8:50 पहिला चेंडू डिलिव्हर होत आहे. फुल टॉच चेंडू पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे. निर्धाव चेंडू. सर जरा घाई करायची आहे. 6:45 सर माझा पहिला फोन तुम्हाला आलेला आज सकाळच्या भल्या पहाटे. कौशल. कौशल टू भाविक. पुढचा बॉल भाविक साठी. कौशल. हा चेंडू खूपच सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव घेतलेले प्रयत्न होते दुसऱ्या धावेचा आणि दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण केलेली आहे. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धाव संख्या 2 ने पुढे सरसावते. कौशल पुन्हा एकदा भाविक साठी. आता मात्र बॅटची एज घेऊन तिथे चेंडू विसावतोय त्रिशूल शेलार याच्या हातात. निर्धाव चेंडू. चांगली लाईन मेंटेन करतोय कौशल. सकाळच्या सत्रात वातावरण मात्र थोडस दमट आहे, थंड आहे. भाविक मात्र कोणताही धोका घेण्यास तयार दिसत नाहीये. भाविक आणि स्मिथ असे हे दोन्ही चांगले खेळाडू आहेत. आता मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू विसावतोय. मोहितच्या हातात मोठा गडी बाद झालेला आहे. भाविकच्या रूपात पहिला गडी हादरा लागलेला आहे तो भगवे वादळ काटाळे संघाला. गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि. चला घाई करा. फलंदाज नवीन फलंदाज जरा घाई करायचे. आपण बघा खेळण्यासाठी येत आहोत. खेळाडूची चाल आणि खेळाडूची मैदानाची एंट्री ही एकदम अगदी रुबाबात आणि दणक्यात असायला पाहिजे. तो खेळाडू आहे असा वाटला पाहिजे. आपण कोणत्या एखाद्या कार्यक्रमाला जात नाही आहोत ह्याची जाणीव ठेवायची. जितेश शेलार ज्याने आम्हाला पहिल्या दिवसात ह्या आयोजनासाठी सकाळच्या सत्रात अतिशय चांगली मदत केलेली. हा जितेश शेलार मॅन फ्रॉम पोचाडे गावचा हा खेळाडू आहे. भगवे वादळ काटाळे संघाकडनं खेळतो. डावखुरा फलंदाज कौशल टू जितेश. मात्र इथे मात्र मारण्याचा प्रयत्न आणि ऑब्वियसलीच्या जास्त बाहेर जाणारा चेंडू पंचांनी मात्र वाईट घोषित केलेला आहे. अमित धावसंख्येत भर झालेली. धावसंख्या झालेली आहे 3 धावा. पुन्हा एकदा ऑब्वियसलीच्या बाहेर जाणारा चेंडू. निर्धाव चेंडू. काय तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण करतोय त्रिशूल. चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळते. सुशांत जाधव कालच्या सामन्यात एका इनिंग मध्ये शेवटच्या इनिंग मध्ये खूप मोठी दुखापत झाली तरी सुद्धा मैदानावर दिसत आहेत. खूप जिद्दी आहे सुशांत. मी जोवर ओळखतो त्याला. पुन्हा एकदा कौशल. आता मात्र इथे इनसाइड आउटचा फटका. बघूया चौकार जातोय का. इथे मात्र चांगला प्रयत्न आहे. आणि निश्चित 1 धाव मात्र त्यांनी वाचवलेली आहे. 3 धावा मात्र काही रोखू शकला नाही. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 6 धावा. पहिल्या षटकात 1 बाद 6. चला जरा घाई करायची. टाइमर लावलेला आहे. टाइमर आयकॉन सह आयकॉन. बॅट्समन फिल्डिंगच्या टीमने लक्षात घ्यायचं. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने कॅप्टनने
आयकॉनचा आयकॉन की टायमर लावलेला आहे. मोहित खरत संघाचा आयकॉन खेळाडू आहे. सुपरस्टार आयकॉन मोहित खरत. बघूया मोहित कशा पद्धतीने डावखुऱ्या बॅट्समनला शॉर्ट चेंडू आणि शॉर्ट चेंडूचा आणि इथे मात्र पूल करण्याच्या नादात गडी बाद झालेला आहे. भुवनेश पाटील ह्याचा एक चांगला झेल. भुवनेश पाटीलचा चांगला झेल. गडी मात्र बाद झालेला आहे आणि आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी येत आहे. बघा मी सांगितलेलं की भाविक घरात खेळाडूची एंट्री अशी पाहिजे, थाटात एंट्री पाहिजे. तो खेळाडू आहे भाविक घरात. अतिशय चांगला खेळाडू आहे, आयकॉन खेळाडू आहे. त्याच्यावर ह्या सामन्याची मदार असणार आहे. अजूनपर्यंत स्मिथ पाटीलला मात्र एकही बॉल फेस करायचा संधी मिळालेली नाहीये. 7 चेंडू झालेले आहेत. स्मिथ पाटील कालच्या दिवसातील मोस्ट 4 ऑफ द डेचा एक मानकरी आहे. तो खूप चांगली फलंदाजी केलेली. दुर्भाग्यरित्या रनआउट झालेला खेळाडू. आता मात्र भाविक टू मोहित. आयकॉन वर्सेस आयकॉनची लढाई आहे ही. क्षेत्ररक्षणात बदल केला जात आहे. भाविक टू मोहित आणि इथे मात्र थोडस डिस्टर्ब वाटलंय. कम्फर्टेबल फील नाही केलं भाविकने. ते मात्र ऑफसाईडच्या दिशेने एक सेन्सिबल सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा आता बघा त्याची बॅटिंगची स्टाईलच ज्या पद्धतीने जबरदस्त. तो रेडी राहतो कोणत्याही बॉलला पुढे मागे खेळण्यासाठी. इथे मात्र आजच्या दिवसातील पहिला KPL चौकार स्मिथ वैभव पाटील ह्याच्या बॅट मधून आलेला आहे. जबरदस्त. मी कालच पाहिलेलं. काल तो मोस्ट 4 ऑफ द डेचा मानकरी ठरलेला खेळाडू. कालच्या दिवसात देखील आणि परवाच्या दिवसात देखील दोन्ही मॅचला रनआउट झालेला हा खेळाडू आहे. चांगला खेळाडू आहे. जराशी घाई त्याला अडचणीत आणत असते. इथे मात्र धाव संख्येत भर झालेले. धाव संख्या झालेले 11 धावा झालेले आहेत. पुन्हा एकदा मोहित टू स्मिथ. दोन्ही साइडने खेळण्याचा प्रयत्न करतो. चांगला खेळाडू आहे. ते मात्र क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. बघा काय क्लास आहे त्याच्याकडे. बघा क्षेत्ररक्षक बघून अगदी गॅप मध्ये चेंडू पुश करतोय. जबरदस्त जबरदस्त फलंदाजी करतोय स्मिथ. पुन्हा एकदा मोहित टू स्मिथ. पुन्हा एकदा आता मात्र थर्डमॅनच्या दिशेने स्टेअर केलेला एक धाव. धावसंख्येत भर झालेले. धावसंख्या जाऊन विसावलेले 16 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. आतापर्यंत 5 चेंडूत 10 धावा दिलेल्या आहेत मोहितने. सकाळचं सत्र आहे, शांत थंड सत्र आहे. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू लेग साइडच्या दिशेने शॉर्ट आर्म पूल केलेला आहे आणि हा जातोय KPL चौकार. अप्रतिम फलंदाजी शॉर्ट चेंडूचा खरपून समाचार घेतलेला. इथे मात्र भाविकने देखील धावसंख्या
20 वर जाऊन पोहोचलेले. 14 धावा गेलेल्या आहेत ह्या भाविकच्या षटकात. मोहितच्या षटकात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा झालेल्या आहेत. टीम मीटिंग कमी करायची आहे आमच्याकडनं तुम्हाला सूचना आहे. टायमर पण चालू आहे. नवीन गोलंदाज आहे हितेश पाटील. मॅन फ्रॉम उर्से सह आयकॉन आहे. हा संघाचा स्टार सह आयकॉन आहे. बघा 2 दिवसात हितेशने एकही षटक हाताळलेलं नव्हतं. मला वाटतं ह्या स्पर्धेतलं हे हितेशचं पहिलं षटक आहे. अनुभवी गोलंदाज आहे हितेश. पॉवर प्लेचं बंधनाच्या बाहेर क्षेत्ररक्षण गेलेले आहेत आता. इथे मात्र फुल टॉस चेंडू फुल टॉस केलेला आहे. लोअर फुल टॉसला फुल टॉस बनवून गॅप मध्ये सुपर बॅटिंग यार. सुपर बॅटिंग करतोय. अगदी निर्णायक क्षणी हा खेळाडू 2 वेळा धावबाद झालेला आहे. असा हा स्मिथ चांगलं फलंदाजी करतोय. आता मात्र क्षेत्ररक्षणात बदल केलेला आहे. रिव्हर्स हिट साठी एक तिकडे स्विच हिट साठी एक प्लेयर लावलेला आहे. इथे मात्र निर्धाव चेंडू आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करतोय हितेश पाटील. चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी होते. पुन्हा एकदा हितेश पाटील टू स्मिथ. ते मात्र तिरफला चीत केलेल्या हितेशने अप्रतिम यॉर्कर हाताळला. बघा ह्या अनुभवाची गरज होती ह्या संघाला देखील. जबरदस्त गोलंदाजी. खूप मोठा हादरा लागलेला आहे. खूप चांगला फलंदाज बाद झालेला. जो इनफॉर्म बॅट्समन आहे तोच बॅट्समन बाद झालेला आहे. वैयक्तिक 13 धावांवर बाद झालेला आहे स्मिथ आणि त्याची जागा घेण्यासाठी येत आहे आता गिरीश दयानंद पाटील. मॅन फ्रॉम गोवाडे. गोवाडे संघाचा हा खेळाडू आहे. फार जिद्दी खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा गोवाडे संघ अडचणीत असतो त्या वेळेस निर्णायक क्षणी तो आपल्या फलंदाजीने चमत्कार करून बऱ्याचदा त्यांनी गोवाडे संघाला देखील तारलेला आहे. ह्या व्यासपीठा समोरून आमच्या VIP डायस समोरून भगवे वादळ संघाचे संघ मालक बिपिन पाटील साहेब इथून मार्गस्थ होत आहेत. गिरीश पाटील टू हितेश पाटील. चांगलं तिकडे स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला आहे. 1 धाव. आतापर्यंत पहिल्या चेंडूवर चौकार गेल्यानंतर चांगलं षटक हाताळतोय हितेश. चांगलं व्हेरिएशन बघायला मिळते. चांगल्या पद्धतीने व्हेरिएशन पाहायला मिळते हितेशच्या गोलंदाजीत. अनुभव तितकाच आहे हितेशकडे आणि भाविक देखील एक चांगला जबरदस्त फलंदाज समोर आहे हितेशच्या. इथे मात्र थर्ड मॅनच्या दिशेने स्टेअर केलेला चेंडू आहे. 1 धाव घेतलेले प्रयत्न होते दुसऱ्या धावेसाठी. दुसरी धाव देखील पूर्ण केली. खूप चांगला थ्रो होता मात्र इथे पण रनिंग बिटवीन द विकेट खूपच छान. ह्या षटकातील शेवटचा
चेंडू आहे, चांगलं षटक हाताळलेलं आहे हितेशने. धाव संख्या गेलेली आहे 27 धावा झालेल्या आहेत. पाच चेंडूत 7 धावा दिलेल्या आहेत हितेशने. शॉर्ट चेंडू आणि इथे मात्र डिस्पॅच केलेला आहे आणि अप्रतिम एफर्ट्स तिकडे पाहायला मिळतोय आपल्याला. एफर्ट्सचे 100 पैकी 100 मार्क्स मिळतील. इथे मात्र पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. मी विनंती करतोय आमचे इथे जे तिसरे पंच आहेत ऑफिशियल्स, आपण हा टेक्निकल सोल्युशन द्यावं इथे. इट्स 6. कॅमेरामध्ये आपला पाय जो आहे तो लाईनला टच झालेला इथे दिसतोय. झूम करून आपण स्पष्ट पाहिलंय. आयुष नवीन गोलंदाज, आयुष नाईक एक युवा उभरता गोलंदाज आहे. इथे मात्र पुन्हा एकदा सॉफ्ट सिग्नल एक सिंगल घेतलेला आहे. धावसंख्येत भर झालेली, धावसंख्या झालेली 34 धावा झालेल्या आहेत. चांगली धावगती राखलेली आहे. इथे मात्र स्ट्रेटच्या दिशेने खूप चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव.
इथे मात्र तिरफला शीत. पंचांनी मात्र थोडासा पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे इथे. खरं तर बऱ्याचदा गोलंदाज किंवा नॉन स्ट्राईकचा बॅट्समन जेव्हा समोर येतो तेव्हा पंचांनाही थोडस स्पष्ट दिसत नसते. मात्र खेळाडूंनी चर्चा करू नका. बघा आपल्याकडे टेक्निकल टीम आहे, आपल्याकडे 2-2 कॅमेरे, भले मोठे कॅमेरे लागलेले आहेत, आपल्याकडे ह्या सुविधा आहेत, त्यांचा आपण पुरेपूर वापर करूया. अगदी 1 मिनिटात आणि गडी बाद. तिरफला चित. मीत मिलिंद पाटील नावचे गावचा एक हे पुढचं जनरेशन आहे. मीत मृणाल असे काही खेळाडू, आणखीन काही खेळाडू जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगले गोलंदाजी देखील मीत करतोय. इथे मात्र लेग साईडच्या दिशेने ग्लान्स केलेला आहे. क्वालिटी शॉट बघायला मिळाला. एक लेदर क्रिकेटचा शॉट पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे मोहितचं. धाव संख्या झालेली 36 धावा झालेल्या आहेत. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. चांगलं षटक हाताळतोय आयुष. चांगला गोलंदाज आहे आयुष. खूप मोठं बॉलिंग रनअप आहे त्याचं. आयुष 2. पुन्हा एकदा उत्तुंग षटकार. बॅटच्या फ्लो मध्ये मिळाला तर सोडणार नाही भाविकची खासियत आहे. बघाय का, चांगल्या खेळाडूला शोभेल असाच त्याचा खेळ असावा. कोणत्याही संघाचा खेळाडू असो. बघ रे, लास्ट वन. ते मात्र आयुष. पुन्हा एकदा अगदी सहज सिंगल घेतलेला आहे, हळूच कट करून. धाव संख्येत भर झालेले, धाव संख्या झालेले 43. आता मात्र 4 मिनिट आणि 20 सेकंद बाकी आहेत. त्याच्यात तुम्हाला हे षटक पूर्ण करावं लागेल. 4 मिनिटं आणि 20 सेकंद शिल्लक आहेत हे षटक हाताळण्याकरिता. मी आधीच सूचना केलेल्या आहे आणि पुढील सामन्यांसाठी देखील बघा मी एक सूचना करतोय की टायमर सकाळपासूनच आता लावलेला आहे. पहिला चेंडू मोहित टू भाविक. इथे मात्र शॉर्ट चेंडू पूल केलेला आहे आणि षटकार. दरम्यान पुढील धावतं वर्णन करण्यासाठी आमचे ऑफिशियल कॉमेंटेटर. थँक्यू. बाबेश सरांचा आवाज आपण ऐकला होता. 4 षटकाची समाप्ती आणि स्कोर कार्ड धावात 49. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. अगदी स्टायलिश फटका पाहायला मिळालाय. आउट ऑफ द पार्क केपीएल षटकार 6 धावा. जबरदस्त बॅटिंग आपण पाहत आहेत. भावेश खरत 9 बॉल मध्ये 33 योगदान आणि स्कोर कार्ड धावात 55 धावा. भाविक खरत आपण पाहत आहेत आणि मीत पाटील ही जोडी. भगवे वादळ काटाळी टीम प्रथमतः बॅटिंग करताना आपण पाहत आहे. षटक क्रमांक 5चा खेळ ते मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय. 55 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 5 सध्या मार्गस्थ. 2 बॉलची आतापर्यंत समाप्ती झालंय. पुढील बॉल
यावेळेस वाईट बॉल पंच दोन्ही आज समांतर करतायत. धावफुलका धावा आहेत 56 धावा स्कोर कार्डवर. पहिल्या 2 बॉलवर 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले. त्यातनं हा वाईट बॉल पाहायला मिळालाय. इथे चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी मोहितला करावा लागेल. 56 अब तक 56 स्कोर कार्ड. यावेळेस पावलांचा वापर केलाय. निर्जन स्थळी चेंडू जाईल. चांगला प्रयत्न जरूर पाहायला मिळाला होता. तद्वर 2 धावा अगदी परिपूर्ण होत आहेत आणि दुहेरीच्या मतीनं स्कोर कार्ड 58 या अंकावर जाऊन विसावला गेलाय. 58 रन्स लॉस ऑफ 4 विकेट. प्रथमतः बॅटिंग करताना भगवे वादळ काटाळ टीम आपण पाहतायत. चांगला प्रयत्न केला होता. अगदी दुर्बळ क्षेत्ररक्षक होते. 2 धावा ऍड केल्या जातात. धावफलका धावा 58 धावा फुलकावर. अजून येणारे 3 चेंडू म्हणजे उर्वरित 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 70 प्लस करण्याचा प्रयत्न इथून केला जाईल. पुन्हा एकदा वन बाउन्सने चांगलं क्षेत्ररक्षण वाईट काऊ कॉर्नर मध्ये एक धाव मिळेल. 1 इनिंग स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 59 या अंकावर. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जातात त्यांचं सहर्ष स्वागत या सकाळच्या सत्रामध्ये. मॅच क्रमांक पहिला. यावेळेस पुन्हा एकदा चांगला कनेक्ट झालाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक सुंदर सैल परिपूर्ण केला गेलाय आणि मॅचच्या खेळला पूर्ण विराम लागताना विकेट क्रमांक 5 59 या धावसंख्येवर. क्रिश पाटील नवीन फलंदाज बनाच्या आतमध्ये दाखल होतोय. धावफुलका धावात 59 धावा 59 लॉस ऑफ 5 विकेट. शेवटचा बॉल असेल. 5वं षटक सध्या मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार परिपूर्ण केले होते. तदनंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळालंय. शेवटचा बॉल असेल. धावफुलका धावात 59 धावा. डॉट बॉलने षटक क्रमांक 5 ची झाले समाप्ती. स्कोर कार्ड धावात 5 षटकाच्या अगदी समाप्ती अखेर 59 धावा 5 गडी बाद. येणारे अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या एक सुमधुर संगीत. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धीमहि. थँक्यू डीजे. अगदी 25 मिनिटात 5 षटक परिपूर्ण केले गेल्यात. आज सकाळच्या 17 टायमर सेट केलं जाईल. याची दक्षता घ्या कारण वेळ सामने झाले पाहिजेत. कालच्या दिवसात थोडासा उशीर झाला. गोलंदाज गुले मार्कवर अंतिम षटक हाताळण्यासाठी हितेश पाटील सज्ज झालाय. धावफलका धावात 59 धावा. शेवटचं षटक असेल षटक क्रमांक 6. अगदी गोलंदाज मार्कवर हितेश पाटील येतोय. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या जडावर चेंडू आला नाही. एकदम बॉल डीप मधून शतरक्षक. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि इथून पंचांचा बोट आकाशाकडे परतावं लागेल भाविकला. विकेट क्रमांक 6. स्कोर कार्ड धावा 60 6 गडी बाद. डिजिटल स्कोरर प्रसाद महाल आमच्या सोबत आज जोडले जात आहेत. 60 धावा स्कोर कार्डवर. येणारे 5 चेंडू असतील. नवीन फलंदाज भरत पाटील अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. उर्वरित 5 चेंडू आणि 5 मध्ये अजून इथून आणखी 10 ते 15 धावा जोडाव्या लागतील भगवे वादळ काटाळे या टीमला. दुसऱ्या धाब्यांसाठी मात्र परतावं लागलं फलंदाजाला. 1 धाव कंप्लीट झाली. 60 धावा स्कोर कार्डवर. येणारे 5 चेंडू. हितेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. समोर भरत पाटील. खडे खडे श्रो खेळण्याचा प्रयत्न. फुटबॉलचा वापर पाहायला मिळाला नाहीये. डॉट बॉल येतोय. डेट ओव्हर आहे एकंदर आपण पाहताय. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळालंय. पहिल्या बॉलवर सिंगल. त्यानंतर दुसरा बॉल डॉट बॉल येतोय. येणारे अजूनही 4 बॉल आहेत. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन आपण अगदी रेडी राहायचं आहे. पहिल्या इनिंगच्या ब्रेक नंतर टॉस बॉक्स मध्ये येणं बंधनकारक असेल.
पावलांचा वापर अगदी बॅटची एज जरूर लागली होते. सिंगल परिपूर्ण केला जातोय. एकेरी स्कोर कार्ड संपला 61 या अंकावर 61. 61 धावा धावफलकावर येणारे अजूनही 3 चेंडू आहेत. शेवटचे 3 चेंडू धावफलका धावात 61 धावा धावफलकावर. दीपेशजी कंडी सरांचं शुभ आगमन. वेलकम. सकाळच्या सत्रामध्ये शेवटचे 3 बॉल धावफलका धावात 61 धावा. हितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. समोर क्रिश पाटील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. अगदी हे षटक चांगलं पाहायला मिळालंय. 22चे संकेत पंच दर्शवत आहेत. धावफलका धावा 62. 62 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळालंय. अगदी कौतुक करावं लागेल. शेवटचं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक, परंतु त्या षटकामध्ये हितेश पाटीलने काही जबरदस्त गोलंदाजी, कौतुक करावं लागेल. येणारे 2 बॉल 62. 62 धावा फलकावर आहेत. यावेळेस अगदी बॅटची एज जरूर लागली. आता विकेटचं होईल पतन. 7वा धक्का. 62 या धावसंख्येवर फलंदाज बाद होतोय. शेवटचा बॉल असेल. आशिष पाटील अंतिम चेंडू या इनिंगचा. धावफलका धावात 62 धावा. 62 रन्स. शेवटचा बॉल अंतिम चेंडू असेल. चांगलं षटक पाहायला मिळालंय. हलक्या हाताने करण्याचा प्रयत्न. डिपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. वन बाउन्सने क्षेत्ररक्षण फेकी येत आहे. तद्वार 2 धावा अगदी सहज परिपूर्ण होत आहेत. 6 षटकाची समाप्ती आणि धावफलका धावा 64 धावा फलकावर. 65 धावांचं लक्ष असेल विजयाकरिता. नेक्स्ट मॅच. दोन्ही कॅप्टन चला टॉस साठी या. PS कुणबी किंग आणि गवळी पॅन्थर लालोंडे टीम दोन्ही कॅप्टन अगदी टॉस साठी या. बोथ कॅप्टन टॉस साठी या. प्रथम तुला वंदितू कृपाळा. प्रथम तुला वंदितू कृपाळा. गजानना गणराया. प्रथम तुला वंदितू. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. माता जाती पार्वती पिता महादेवा. जय गणेश जय गणेश देवा. माता जाती पार्वती पिता महादेवा. हॅलो. चला बोथ कॅप्टन टॉस साठी या. PS कुणबी आणि गवळी पॅन्थर टीम अगदी 6 षटकाच्या समाप्तीनंतर लगेच टॉस बॉक्स मध्ये आपण जॉईन व्हायचं आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं थोडंसं उशिराने अगदी होते. सामना स्टार्ट होतो त्यानंतर टॉस केला जातोय. चला दोन्ही कॅप्टन अगदी टॉस साठी या.
वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. कुणबी कलाकडा प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा आपण पाहत आहेत. कुणबी प्रीमियर लीग 2026 आज दिवस क्रमांक 3. दोन फलंदाज अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. 65 धावांचं लक्ष असेल विजयाकरिता. भाविक पाटील गोलंदाज मार्कवर सज्ज असेल आणि दोन फलंदाज श्रीकांत पाटील आणि त्याच्या समवेत आपण पाहत आहेत अगदी मोहित घरत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 65 धावांचं लक्ष असेल विजयाकरिता. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. टायमर सेट केले गेले, लक्षात ठेवा 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं परिपूर्ण करायची आहेत. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर अगदी 5 षटकं 25 मिनिटात हाताळली गेली होती. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. 65 धावांचं लक्ष विजयाकरिता असेल. प्रसाद वॉरियर्स टीम 36 चेंडू मध्ये 65 धावा उभ्या करेल का? इथून धावा डिफेन्स केल्या जातील. पहिला बॉल अगदी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूने सुरुवात होतोय. श्रीकांत पाटील एका बाजूने आपण पाहतात लेफ्ट हँड फलंदाज, दुसऱ्या बाजूने मोहित घरत ही जोडी. पहिला बॉल अगदी निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्रस्थिती तैनात होते. खराब फेकी पाहायला मिळाली. तत्पर सिंगल इथून परिपूर्ण केले गेले. एकेरीने श्री गणेशा होतोय प्रसाद वॉरियर्स या टीमचा. 65 धावांचा पाठलाग, 36 चेंडू. इक्वेशन आहे. पहिल्या 2 बॉलवर सिंगल परिपूर्ण पाहायला मिळालंय. एक धाव बिनबादी. चांगली सुरुवात. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहत आहेत. ती धावा रोखण्याचा मनसुबा जरूर पाहायला मिळालाय. धाव फलका धावात 1. पुढील बॉल समोर मोहित घरत आपण पाहत आहेत. यावेळेस मोहितने आलेल्या पहिल्या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ चाललाय. 1 बाउन्स ने सीमारेषा पार. KPL चौकार. 4 धावा. मोहितच्या बॅट मधनं येणारा हा पहिला चौकार पाहायला मिळालाय. स्कोर कार्ड धाबा आहेत 5. 65 धावांचा पाठलाग केला जातोय. पहिल्या 3 बॉल मध्ये अगदी 5 धावा खर्च झाल्यात. अकराची सरासरी अगदी अद्यावत करावी लागेल प्रति षटक. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. अगदी चांगली फेकी, परंतु एक धाव रोखू शकणार नाहीये. अप्रतिम. 100% एफर्ट देण्याचं काम सुद्धा क्षेत्ररक्षण माध्यमातून पाहायला मिळालं. चांगली फेकी, परंतु एक धाव परिपूर्ण झालंय आणि स्कोर कार्ड धावा 6. 6 धावा बिनबाद. प्रसाद वॉरियर्स टीम आपण पाहतायत अगदी 4 बॉलची समाप्ती. 6 धावा स्कोर कार्ड वर. पुढचा बॉल ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक होते. एक धाव मिळेल. दुसऱ्याचा कॉल आणि 2 धावा अगदी पाहता पाहता परिपूर्ण केल्या गेल्या. दुहेरी स्कोर कार्ड संपवलाय 8 या अंकावर. 5 बॉलची समाप्ती. 8 धावा स्कोर कार्ड वर. शेवटचा बॉल असेल. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण पाहत आहेत. अंतिम चेंडू असेल. फलका धावा आहेत 8 बिनबाद. श्रीकांत पाटील लेफ्ट हँड फलंदाज पुन्हा चेक डाऊन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल. तत्वर सिंगल मिळेल. षटक क्रमांक 1 ची झाली समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहेत 9 बिनबाद. या एक छोटीशी 2.
थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत या सकाळच्या सत्रामध्ये. मी पाटील कुलने मार्कवर सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये अगदी 9 धावा. सर बॅटने करण्याचा प्रयत्न, अगदी आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. पहिला बॉल अगदी निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. मित पाटील एक युवा गोलंदाज आपण पाहत आहेत. यंदाच्या वर्षामध्ये युवा खेळाडू जास्तीत जास्त पाहायला मिळाल्यात आणि चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालंय. पुढील बॉल वेगवान चेंडू यावेळेस पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स प्राप्त झालाय. डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक 2 निर्धाव. अप्रतिम चांगली सुरुवात पाहायला मिळालाय. कौतुक करावं लागेल मित पाटील. धाव फुलका धावा आहेत 9. श्रीकांत पाटील एका बाजूने आपण पाहता, दुसऱ्या बाजूने मोहित घरत. पहिला ब्रेक थ्रू जरूर दिला गेलाय आणि पहिला विकेटचं पतन होईल. 9 या धावसंख्येवर गॉन. पान चढ़े फूल चढ़े और चढ़े मेवा, पान चढ़े फूल चढ़े और चढ़े मेवा, लड्डुअन का भोग लगे पाटीलच्या माध्यमातून अगदी आपल्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. श्रीकांतला परतावा लागलाय. ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. धाव फुलका धावा आहेत 9. एक गडी बाद. चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाज अगदी पाहायला मिळालंय. पुढील बॉल पुन्हा एकदा फटका फसला गेलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली. हो 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 हो, इथून झेल सुटलाय. स्मिथ पाटील तिथे होते, त्यांच्या हातातून हा झेल निसटलाय आणि एक सोपंसं जीवनदान ओमकार पाटीलला मिळालंय. धाव फलका दाबात 11. हा झेल अगदी परिपूर्ण केला असता तर थोडस प्रेशर बॅकफुटवर असता प्रसाद वॉरियर्स टीम, परंतु जीवनदान मिळालंय. प्रयत्न चांगला केला होता परंतु झेल निसटलाय. फलकार धाबात 11. एक गडी बाद. पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय क्षेत्ररक्षक. आता मात्र चुकी करणार नाहीये. तिथून क्षेत्ररक्षकाला बदलला गेला होता आणि आता तिथून फलंदाजाला परतावा लागेल. ओमकार पाटील बॅक टू द पॅव्हेलियन गॉन. थँक्यू. 11 धावा 2 गडी बाद. मित पाटील काही जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळालंय. कौतुक करावं लागेल. 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात आणि 2 विकेट्स. चांगल्या लाईन त्यात लेतने गोलंदाजी पाहायला मिळाली. आता हितेश पाटील इथून ही पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, भागीदारी रचावी लागेल, कारण 65 धावांचा पाठलाग षटक क्रमांक 2 सध्या मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल असेल. धाव फलका दाबात 11. अंतिम चेंडू. एक धाव मिळेल. एकेरीने समाधान व्यक्त करतात. षटक क्रमांक 2 ची झाली समाप्ती. स्कोर कार्ड दाबात 12. 2 गडी बाद. चला गवली पॅन्थर आणि PS कुनबी किंग शेवटचा कॉल असेल. दोन्ही टीम अगदी टॉस साठी या. बोथ कॅप्टन अगदी टॉस साठी यायचं आहे. पहिल्या 2 षटकामध्ये अगदी वर्चस्व गाजवलं गेलंय. चांगलं लाईन त्यात लेंथने गोलंदाजी पाहायला मिळाली. 12 धाबा स्कोर कार्डवर आहेत. 2 धक्के लागल्यात. आता येणारी 24 बॉल आणि 24 मध्ये 53 समोर लक्ष असेल विजयाकरिता. 24 बॉल 53 धावा. चोवीस चेंडू आहेत. 53 समोर लक्ष असेल विजयाकरिता.
भाविक घरत गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हितेश आणि मोहित ही जोडी आपण पाहत आहेत. पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल. 24 बॉल मध्ये 53 समोर लक्ष असेल विजयाकरिता. चला बोथ कॅप्टन आले असतील तर अगदी टॉसची प्रक्रिया परिपूर्ण केली जाईल. गवली पॅन्थर टीम आणि PS कुनबी किंग. पहिला बॉल अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल परिपूर्ण होईल. चला बहुत कॅप्टन उपस्थित झाल्यात. चला अमित दादा आपण या. अमितजी पटेल साहेब आपण या. आपला शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला आजच्या दिवसातला हा दुसरा सामना असेल PS कुनबी किंग आणि गवली पॅन्थर्स या दोन संघामध्ये. अमितजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. टॉस केला जातोय दोन संघामध्ये. गवली पॅन्थर्स कॉल करेल. छापा कॉलिंग केलंय. यस छापा आलाय. टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? फर्स्ट फिल्डिंग. आतापर्यंत किती सामने झाल्यात? किती सामन्यामध्ये विजयश्री प्राप्त केलाय? आमचे 3 सामने झाल्यात. एक जिंकलोय, 2 पराभूत झालोय आणि एक पेंडिंगवर आहे. ती संध्याकाळी इनिंग होईल आमची. आता आम्ही त्यांना कमीत कमी धावांच्यात रोखण्याचा प्रयत्न करू. खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला, कारण ऑनगोईंग मॅच चालू आहे. मॅच टॉस जिंकला एकंदर आपण पाहतो गवली पॅन्थर टीमने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. फोर रन 24 धावा फलकावर. एक चौकार षटकार परिपूर्ण केला गेलाय. मोहित घरतच्या बॅट मधनं हितेश पाटील 2 बॉल मध्ये 2चं योगदान पाहायला मिळालंय. पुढील बॉल पावलांचा वापर सरळ बॅटने करण्याचा प्रयत्न. लॉंगांचा क्षेत्ररक्षक तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फेक येते त्यावर सिंगल मिळेल. सिंगलने स्कोर कार्ड जमला 25 या अंकावर. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ. 19 चेंडू आहेत आणि 40ची आवश्यकता असेल विजयाकरिता. शेवटचा बॉल असेल. यावेळेस स्टायलिश फटका पाहायला मिळालाय. चेंडूला घडवलंय हवाई सफर 6 धावांकरिता. स्कोर कार्ड धावा आहे 3 षटकाच्या समाप्तीखेर 31 धावा 2 गडी बाद. थँक्यू. वेलकम बॅक. चला अगदी मॅचला सुरुवात करायची आहे. 18 बॉल आहेत.
आणि 34चं समोर लक्ष असेल. अजूनही तुमच्याकडे 12 मिनिटं असतील ही 2 षटकं हाताळण्यासाठी. 18 बॉल 34चं समोर लक्ष असेल विजयाकरिता. कुणबी प्रीमियर लीग 2026 आज सलग 3रा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतायत. 18 चेंडू 34चं इक्वेशन समोर असेल. 3 षटकाच्या अगदी समाप्त स्कोर कार्ड धावा 31-31 या अंकावर. 18 बॉल 34चं इक्वेशन. आशिष पाटील वर विश्वास दर्शवला गेलाय. गोलंदाज मार्कवर येईल आशिष पाटील. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी सज्ज होईल. मोहित घरतचा विचार केला तर 6 बॉलमध्ये 22चं झंझावत पाहायला मिळालाय. आणि दुसऱ्या बाजूने हितेश पाटील 3 चेंडूमध्ये 3 धावा. 18 बॉल 34चं लक्ष असेल विजयाकरिता. 11.33ची सरासरी प्रति षटक असेल. गोलंदाज मार्कवर आशिष पाटील. समोर हितेश पाटील. धाव फलका दाबात 31. यावेळेस पहिला बॉलवर अगदी केलाय प्रहार आणि धावा मिळतील 6. KPL षटकार 6 धावा. थँक्यू. पहिल्या 3 बॉलवर 3 सिंगल आल्या होत्या. त्यानंतर ह्या 4थ्या बॉलवर अगदी षटकार पाहायला मिळाला हितेश पाटीलच्या बॅटमधून. आशिषच्या विरोधामध्ये धाव फलका दाबात 37. आता 17 चेंडू 28चं इक्वेशन असेल. 17 बॉल 28चं इक्वेशन. पहिला मॅच आपण पाहत आहेत. प्रसाद वॉरियर्स टीम अगदी मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळालाय. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्कोर कार्ड दाबा 37. पुन्हा एकदा पावलाचा वापर केला गेला. इंटू द गॅप मध्ये चेंडू सरळ चाललाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. चौकारांकरिता 4 धावा. या 4 धाबांशी स्कोर कार्ड संपलाय 41-41 या अंकावर. 16 चेंडू आहेत. 24ची आवश्यकता. अगदी गिअर चेंज केला हितेश पाटील. पहिल्या 2 बॉलवर अगदी 10 धावा वसूल केल्या गेल्यात. 41-41 धावा स्कोर कार्ड वर. येणारे 16 चेंडू 24ची आवश्यकता. पुढील बॉल फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एकदम मयल डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. भरत पाटील फेकी करतोय. तद्वर 2 धावा अगदी परिपूर्ण होत आहेत. आणि या दुहेरीच्या मदतीनं स्कोर कार्ड 43 रन्स ऑन द स्कोर कार्ड. येणारे 15 चेंडू आणि 15 मध्ये बनवायचे आहेत 22 धावा. 15 चेंडू 22चं इक्वेशन. सध्या एकदा मजबूत स्थितीमध्ये प्रसाद वॉरियर्स टीम. ब्रेक थ्रू द्यावा लागेल क्षेत्ररक्षणकार टीम. 43 धावा 2 गडी बाद. पंधरा चेंडू 22चं समीकरण. पहिल्या 3 बॉल मध्ये अगदी 12 धावा खर्च केल्या गेल्यात. पहिल्या बॉलचा विचार केला तर षटकार, तदनंतर चौकार, त्यानंतर 2 धावा अगदी पाहायला मिळाल्यात. स्कोर कार्ड दाबात 43 रन्स. षटक क्रमांक 4चा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि धावफलका दाबात 43-43 या अंकावर स्कोर कार्ड. पुन्हा एकदा ऑन साइडला भरत तिथे आहेत. एकदा मयल चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकेरीने स्कोर कार्ड संपवलाय 44 या अंकावर. 44 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 14 चेंडू 21 इक्वेशन. एका बाजूने मोहित घरत नाही चांगली बॅटिंग केली 6 बॉल मध्ये 22चं झंझावत. दुसऱ्या बाजूने हितेश पाटील 7 चेंडू मध्ये 16 धावांचं झंझावत पाहायला मिळालंय. पुढील बॉल यावेळेस मिनी हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू निघून गेलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय आणि पाहता पाहता अगदी 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. स्कोर कार्ड 46-46 या अंकावर. शेवटचा बॉल असेल. 13 चेंडू आणि 19चं इक्वेशन आपण पाहत आहेत. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू. स्कोर कार्ड दाबात 46.
46 रन. यू मिस आय डेफिनेटली हिट. अगदी क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आणि क्लीन बोल्ड. आता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 मध्ये बनवायचे आहेत अगदी 19 धावा. शिर्डीचा राजा साईनाथ बाबा भक्तांच्या पाठीशी राहतो उभा. भक्त माईचा हक्केला धावतो, राजा शिर्डीचा नवसाला पावतो. भक्त माईचा हक्केला धावतो, राजा शिर्डीचा नवसाला पावतो. शिर्डीचा राजा साईनाथ बाबा भक्तांच्या पाठीशी राहतो उभा. शिर्डीचा राजा साईनाथ बाबा. थँक्यू डिज. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. 12 चेंडू आणि 19 धाब्यांची आवश्यकता असेल. पुण्याचे एकदा मित पाटील. हे षटक खूप निर्णायक महत्वाचं असेल. इथून कमीत कमी धावा खर्च करतायत मित पाटील. तर अंतिम चेंडूमध्ये ही लढत पाहायला मिळेल. 12 बॉल आहेत. 19 समोर लक्ष. सुशांत जाधव नव्याने दाखल झालाय. पुन्हा जसवाल आजच्या दिवसामध्ये अगदी कॅमेरा वर्कच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतात. 12 बॉल 19 समोर लक्ष असेल विजयाकरिता मित पाटील क्लोज मार्कवर, ज्याने मात्र दुसरं षटक अगदी चांगल्या रीतीने पाहायला मिळालं होतं. यावेळेस पावलांचा वापर आणि चेंडूला घडवलंय हवाई सफर. 6 धावांकरिता हाय तो षटकार. राहतो उभा. भक्त माईचा हक्केला धावतो, राजा शिर्डीचा नवसाला पावतो. थँक्यू डिज. काही जबरदस्त षटकार पाहायला मिळालाय हितेश पाटीलच्या बॅटमधनं. आता 11 बॉल 13ची गरज असेल विजयाकरिता. पुन्हा एकदा मित पाटील इथून कमबॅक करेल का? कारण 11 बॉल आहेत आणि 13ची आवश्यकता. क्लीन बोल्ड. क्या बात है. एक तेरी तो एक मेरी, बीच में ये विकेट गिरी. गॉन. रंग असो वा असो कोरावा, तिथे ना धर्म जाती ना भेदभाव. सारे मिळून येती या धाव, म्हणून बाबांचं गाठलंय नाव. नौका आडलेली तो किनारी. थँक्यू डिज. जरी पहिल्या बॉलवर षटकार लागला त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय. 9 बॉल मध्ये 22चं झंझावात पाहायला मिळालं. आता सागर जाधव नव्याने फलंदाज दाखल होतोय. दुसऱ्या बाजूने सुशांत जाधव ही जोडी मैदानच्या आतमध्ये. 10 बॉल आहेत. 10 मध्ये 13चं समोर लक्ष असेल विजयाकरिता. 10 गेंदे 13 रनों की जरूरत. मित पाटील मध्ये क्षमता आहे. इथून मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल का ही उत्कंठा लागली आमच्या प्रेक्षक मायबाप प्रेक्षकांना. कारण बॉल आहे 10, 13चं समोर लक्ष असेल विजयाकरिता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रू मध्ये करतोय मित पाटील. अगदी गुणवत्ता ठासून भरलंय या गोलंदाजामध्ये मित पाटील. अगदी चांगल्या लेंथने गोलंदाजी पाहायला मिळाली. जरी पहिल्या बॉलवर षटकार आला त्यानंतर चांगलं पुनरागमन पाहायला मिळालंय. 9 बॉल आहेत. 9 मध्ये 13चं लक्ष. 9 चेंडू 13चं इक्वेशन. सागर जाधव ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत एकदम मैल. एक इनिंग स्कोर कार्ड संपला 53 अंकावर. 53 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 8 चेंडू 12चं इक्वेशन. इथे आपण पाहू शकतात चांगली लढत. पहिला सामना आजच्या दिवसामधला आपण हा पाहतायत. 8 बॉल मध्ये 12चं इक्वेशन. पुढील बॉल मित पाटील आणि समोर आपण पाहताय सुशांत जाधव.
सुशांतला चांगली फलंदाजी करावी लागेल. पुढील बॉल वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. पंचाकडे लाऊड अपील. फिंगर इज गॉन अंपायर नाऊ आणि पंचांचा बोट आकाशाकडे. विकेट क्रमांक आपण पाहतायत. अगदी 5वा धक्का लागलाय 53 या धावसंख्येवर. चला नेक्स्ट फलंदाज. चला रिव्ह्यू सिस्टम नाहीये, लक्षात ठेवा. एज साठी रिव्ह्यू सिस्टम नाहीये. चला नेक्स्ट फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. 7 चेंडू आणि 12चं इक्वेशन. 7-12 ती कोणाच्या नावावर होईल या मॅचचा. चला नेक्स्ट फलंदाज. थोडीशी घाई करा. 7 चेंडू 12चं इक्वेशन. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मित पाटील पहिल्या बॉलवर अगदी षटकार आला होता. त्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. भुवनेश पाटील नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. जबाबदार असेल. 7 बॉल 12चं इक्वेशन. ती म्हटलं होतं शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगेल आणि त्याच प्रात्यक्षिक पाहायला मिळालंय. शेवटचा बॉल 7 चेंडू 12चं इक्वेशन. भुवनेश पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अंतिम बॉल. 53 धावा स्कोर कार्ड वर आहेत. यावेळेस पावलांचा वापर केला आणि भुवनेशने मात्र आल्या आल्या हवाई सफर घडवली गेलंय. केपीएल षटकार. स्कोर कार्ड धाब्यात अगदी 5 षटकाची समाप्ती. 59 धावा धाव फलकावर. आता येणारी 6 बॉल 6 धाब्यांची आवश्यकता. या एक छोटीशी धून. डिफेन्स करायचे आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला आणि 6 बॉल मध्ये 6 धावा परिपूर्ण करायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. कालच्या दिवसामध्ये 5 धावा डिफेन्स झाल्यात आणि आजच्या दिवसामध्ये 6 धावा इथून डिफेन्स होतील का. गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर भाविक गरज. 6 चेंडू 6चं इक्वेशन. तसं पाहिलं तर एक बॉल मध्ये 6 धावा येतात परंतु तुमच्याकडे 6 चेंडू आहेत. एक एक धाव खूप महत्वाची असेल. एक एक डॉट बॉल खूप मायने राखेल या मॅचचा विचार केला तर. समोर आपण पाहतायत सागर जाधव. दुसऱ्या बाजूने भुवनेश पाटीलने थोडस प्रेशर कमी केलं. जो आता शेवटच्या बॉलवर षटकार आला. त्यानंतर 6 बॉल आणि 6चं इक्वेशन पाहायला मिळालंय. बॅटचा फेस ओपन केलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. इथून विकेट क्रमांक 6. 59 या धावसंख्येवर 6वा धक्का गॉन. असेल फलंदाज बनाच्या आतमध्ये येतोय कौशल जाधव. भाविक घरात पहिल्या बॉलवर अगदी विकेट पाहायला मिळाला. सुंदर झेल परिपूर्ण केला गेला. 5 चेंडू आहेत. 6ची आवश्यकता असेल विजयाकरिता. नव्याने फलंदाज कौशल जाधव आपण पाहतायत. एक एक धाव रोखावी लागेल. सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. इथून खोदून काढला जातो. एक धाव मिळेल क्षेत्ररक्षक
पुढे येतोय फेकी येते तत्वर 2 धावा अगदी परिपूर्ण होत आहेत आणि दुहेरी स्कोर कार्ड पोहोचलाय 61 या अंकावर. 4 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता असेल. 4 चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता. एक एक धाव खूप महत्वाची आपण पाहताय सध्याच्या सिच्युएशन मध्ये. जो क्रिकेटचा अभ्यास, क्रिकेटची लाईफलाईन, सिंगल डबल. पुढील बॉल फुल टॉस बॉल, दिशा दिली गेलंय आणि चेंडू सरळ चालला अगदी सीमारेषा पार. विजयाचा चौकार पाहायला मिळालाय. कौशल जाधवच्या बॅट मध्ये येतोय हा चौकार. मॅच फिनिश होतोय. वेल प्लेड प्रसाद वॉरियर्स टीम. थँक्यू डीजे. मोहित घरत ठरला या मॅच समान होती मॅच. 8 बॉल मध्ये 24 झंझावत आणि 2 विकेट पाहायला मिळाले. लगेच मोहित आपण या मॅन ऑफ द मॅच साठी. पुन्हा एकदा जशी दुसऱ्या मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपल्या सोबत जोडले जातील या स्पर्धेचे मुख्य समालोचक दीपेशजी कंडी सर आपल्या सोबत जॉईन होतील. तत्पूर्वी मोहित आपण या मॅन ऑफ द मॅच साठी. हॅलो. आगतम स्वागतम सुस्वागतम. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं शब्दफुलांनी अंतःकरणापासून स्वागत आहे. कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान प्रेझेंट कुणबी प्रीमियर लीग 2026च्या 8व्या हंगामामध्ये करूयात स्पर्धेच्या सलग 3ऱ्या दिवसाची सुरुवात. शेषाच्या हाती धरतीच्या गती, ज्ञानेश्वरांनी चालवल्या निर्जीव भिंती, होऊन गेले रथी महारथी. धन्य ती भारतीय संस्कृती, प्रथम पूजूया महागणपती. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती गणरायाच्या चरणी वंदन. सरस्वती मातेच्या चरणी वंदन. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मानवतेचे निर्माणे, दीनदलितांचे गोरगरिबांचे कैवारी, बोधिसत्व, प्रज्ञा सूर्य, भारतीय संविधानाचे महिंतम शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन. बळीराजाला वंदन. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांच्या आहुती देणाऱ्या देशभक्तांना वंदन. दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या जिगरबाज